गोंदू खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये एसआयटी खरातचा ताबा घेणार. तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुनावणीवेळी पोलीस कोठडीची मागणी करणार. गोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा वाढला. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले. एसआयटीनं दिलेल्या हेल्पलाईन नंबरद्वारे केल्या तक्रार. गोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड. स्वाध्याय परिवाराच्या जागेवर बेकायदा कब्जाचा आरोप. 7/12 उतार्यावर तत्वज्ञान विद्यापीठाची नोंद. प्रत्यक्ष वापर मात्र खरात कुटुंबाचा. रायगड नंतर आता विदर्भातील राष्ट्रवादीच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो नाही. राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण. तर केवळ पटेलांचा फोटो असल्यानं अंतर्गत खदखद चव्हाट्यावर. कोल्हापुरातील कागलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. समरजित सिंह घाटगेंची भाजपमध्ये घर वापसी. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीदरम्यान सुनेत्रा पवारांसह सुनील तटकरे, पार्थ पवार, हसन मुश्रीफ उपस्थित. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंबाबत आक्षेपार्ह विधान. खरगेंविरोधात वापरलेली भाषा अत्यंत अपमानास्पद. राहुल गांधी यांनी घेतला हेमंत बिस्वा शर्मा यांचा समाचार. आरबीआयचं पतधोरण जाहीर. व्याजदरात कोणतेही बदल नाही. रेपो रेट 5.25% कायम ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय. कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. रनवेवरील देखभाल वाहनाची इंडिगो विमानाला धडक. घटनेमध्ये विमानाचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवास महागणार. एसटीच्या दरात 10% भाडेवाढ. 15 एप्रिलपासून नवे दर लागू होणार. यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यात 6% घट. एल निनोच्या परिणामानं मान्सूनच्या ढगनिर्मितीमध्ये अडथळा. स्कायमेटनं वर्तवली शक्यता. राज्यात तापमानात मोठी घट. अवकाळी पावसामुळे कमाल आणि किमान तापमान 5 ते 7 अंशांनी घसरलं. इंदापुरात भैरवनाथाची यात्रा उत्साहात संपन्न. गुलालाची उधळण करत चांग भलचा जयघोष. भीमाशंकर मंदिर 31 मे पर्यंत बंद राहणार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि परिसराची कामं वेळेत पूर्ण होण्यासाठी निर्णय. पश्चिम आशियामध्ये युद्धज्वर कमी होण्याची चिन्ह. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाला तात्पुरता विराम. इराणवरील हल्ले 2 आठवडे थांबवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. काही अटींसह हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा. ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर इराणची मोठी घोषणा. युद्धविरामानंतर इराणनं अमेरिकेला ठणकावलं. युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत असा होत नाही. आमचं सैन्य तयार. शत्रूंनी चूक केली तर उत्तर देऊ. इराणचा इशारा. चीनच्या मध्यस्थीनंतर इराण शस्त्रसंधीला तयार. अमेरिकेच्या माध्यमांची मोठी माहिती. तर अमेरिकेचे उपाध्यक्ष वान्स इस्लामाबादला जाण्याची शक्यता. युद्धविरामानंतर इस्रायलच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इस्रायलच्या गोटातून संमिश्र संकेत. इस्रायल, लेबनॉन आणि हिजबुल्लावरील हल्ले सुरूच ठेवण्याच्या विचारात, मात्र इराणच्या करारात हल्ले टाळण्याचा स्पष्ट उल्लेख. इराणची राजधानी तेहरानमध्ये उत्साहाचं वातावरण. हातात बंदुका घेऊन इराणी महिला रस्त्यावर. महिलांचा शस्त्रांसह सहभाग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय.